नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काही दिवसापूर्वी निधन झालेले आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये आपण काही अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि ती माहिती सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारी आहे. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, अजित पवार यांचे पूर्ण नाव काय आहे बघा. अजित पवार यांचे पूर्ण नाव आपल्याला सांगायचे आहे. प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अजित अनंतराव पवार. हे काय मित्रांनो, अजितदादा यांचे पूर्ण नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, अजित पवार यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? अजित पवार यांचा जन्म हे कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादा पवार यांचा जन्म झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, अजित पवार यांचा जन्म दिनांक काय आहे बघा. अजित पवार यांचा जन्म दिनांक आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 22 जुलै 1958ला अजित पवार यांचा जन्म झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, अजित पवार यांचे टोपण नाव काय आहे बघा. अजितदादा पवार यांचे टोपण नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे त्यांना दादा असे टोपण नावाने ओळखले जात असे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, खाजगी चार्टर विमान सेवा कोणत्या प्रकारामध्ये मोडते बघा. खाजगी चार्टर विमान हे कोणत्या सेवेमध्ये मोडत असते, म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये ते मोडत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे व्यावसायिक विमान सेवा या प्रकारामध्ये ते मोडत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, अजित पवार कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत बघा. अजित पवार हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते नेते आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, केंद्र सरकारने अलीकडे कोणत्या विषयावर सखोल अभ्यास करून म्हणजे अभ्यास सुरू केलेला आहे. केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या विषयावर सखोल अभ्यास सुरू केलेला आहे, म्हणजे नुकताच अभ्यास सुरू केलेला आहे. प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे NSOPS आणि नियंत्रक विमानतळ सुरक्षा. हे काय मित्रांनो, नवीन विषयावर म्हणजे या विषयाशी अभ्यास म्हणजे करण्यासाठी सुरू केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, अजित पवार हे कोणत्या मतदारसंघातून निवडून येतात बघा, म्हणजे आले होते. अजित दादा पवार हे कोणत्या मतदारसंघामधून निवडून आले होते. प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बारामती. काय मित्रांनो, बारामती या ठिकाणी ते निवडून आले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, विमान कंपनी स्थापन करण्यासाठी परवानगी कोणाकडून घ्यावी लागते बघा. विमान कंपनी स्थापन करण्यासाठी परवानगी कोणाकडून घ्यावी लागते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे DGCA. काय मित्रांनो, DGCA याकडून विमान कंपनी स्थापन करण्यासाठी याकडून परवानगी घ्यावी लागते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, अलीकडेच बातम्यानुसार केंद्र सरकारचा सुरक्षा अभ्यास कोणत्या घटनेनंतर सुरू केलेला आहे बघा. अलीकडेच बातम्यानुसार केंद्र सरकारचा सुरक्षा अभ्यास कोणत्या घटनेनंतर सुरू केलेला आहे, म्हणजे अभ्यास हे कोणत्या घटनेनंतर सुरू केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विमान दुर्घटना संदर्भ हे झाल्यापासून नवीन सुरक्षा अभ्यासाला म्हणजे सुरुवात केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, अजितदादा पवार खालपैकी कोणत्या नेत्याचे पुतणे आहेत बघा. अजितदादा पवार हे खालपैकी कोणत्या नेत्याचे ते पुतणे आहेत. प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शरद पवारांचे ते पुतणे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, अजितदादा पवार मराठाची उपमुख्यमंत्री पद प्रथम कधी भूषवले आहे बघा. अजित पवार यांनी मराठाचे उपमुख्यमंत्री पद हे प्रथम कधी भूषवले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2010 मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पद हे स्वीकारलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, अजित पवार यांच्या वडिलांचे नाव काय बघा. अजित पवार यांच्या वडिलांचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अनंतराव पवार. हे काय मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या वडिलांचे नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, अजित पवार यांनी कोणत्या सहकारी संस्थेमध्ये कार्य केलेले आहे. अजितदादा पवार यांनी कोणत्या सहकारी संस्थेमध्ये कार्य केलेले आहे. प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे मित्रांनो साखर कारखाना, 2 नंबर आहे दूध संघ आणि 3 नंबर आहे बँक, म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील.
प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, अजित पवार यांनी सर्वाधिक काळ कोणते खाते सांभाळले बघा. अजित पवार यांनी खालीलपैकी म्हणजे सर्वाधिक काळ कोणते खाते हे सांभाळलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जलसंपदा, हे सर्वाधिक जास्त काळ म्हणजे हे खाते त्यांनी सांभाळलेले आहे. कोणते खाते मित्रांनो? जलसंपदा, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, अजित पवार यांनी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात विशेष काम केलेले आहे? अजित पवार यांनी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये विशेष काम केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंचन प्रकल्प, या क्षेत्रामध्ये त्यांनी म्हणजे जास्त काम केलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, अजित पवार हे कोणत्या जिल्ह्यातील राजकारणाशी जास्त संबंधित आहेत बघा. अजित पवार हे कोणत्या जिल्ह्यातील राजकारणाशी सर्वात जास्त संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे जिल्ह्याशी संबंधित आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, अजित पवार यांनी 2019 मध्ये कोणत्या पक्षासोबत शपथ घेतली होती बघा. अजित पवार यांनी 2019 मध्ये कोणत्या पक्षासोबत त्यांनी शपथ घेतली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भाजपसोबत त्यांनी शपथ घेतली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, अजित पवार यांची राजकीय शैली कशी ओळखली जाते बघा. अजित पवार यांची राजकीय शैली कशी ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आक्रमक ओळखली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, अजित पवार यांचे राजकीय प्रवास कोणत्या दशकात सुरू झाला बघा. अजित पवार यांचा राजकीय प्रवास हे कोणत्या दशकामध्ये सुरू झालेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1980 पासून त्यांचा राजकीय म्हणजे या दशकामध्ये त्यांचा प्रवेश सुरू झालेला आहे, म्हणजे प्रवास सुरू झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, अजित पवार यांनी जलसंपदा खात्याचे मंत्रिपद कोणत्या सरकारमध्ये भूषवलेले आहे बघा. अजित पवार यांनी जलसंपदा खात्याचे मंत्रिपद कोणत्या सरकारमध्ये त्यांनी भूषवलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आघाडी सरकार. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आलेला आहे बघा. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या क्षेत्रावर त्यांनी भर देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिंचन क्षेत्रामध्ये त्यांनी सर्वात जास्त भर दिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणते खाते सांभाळले बघा. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये कोणते खाते सांभाळलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वित्त खाते त्यांनी सांभाळलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, अजित पवार हे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य प्रथम कधी झाले बघा. अजित पवार हे महाराष्ट्राचे विधानसभेचे सदस्य प्रथम कधी झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1951 ते अजित पवार हे महाराष्ट्राचे सदस्य झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. म्हणजे विधानसभेचे ते सदस्य झालेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, अजित पवार हे कोणत्या कुटुंबाशी संबंधित आहेत बघा. अजित पवार हे कोणत्या कुटुंबाशी संबंधित आहेत? प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पवार कुटुंबाशी ते संबंधित आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, अजित पवार यांचा प्रभाव कोणत्या भागात जास्त आहे? अजित पवार यांचा प्रभाव कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये त्यांचा प्रभाव सर्वात जास्त आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, अजित पवार यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये प्रकल्प राबविले? अजित पवार यांनी कोणत्या क्षेत्रात प्रकल्प राबविले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे मित्रांनो सिंचन, 2 नंबर आहे रस्ते आणि 3 नंबर आहे पाणी पुरवठा. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, अजित पवार यांनी बारामतीत कोणत्या क्षेत्राचा विकास केलेला आहे? अजित पवार यांनी बारामतीत कोणत्या क्षेत्राचा विकास केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व क्षेत्राचा त्यांनी विकास केलेला आहे. 1 नंबर आहे औद्योगिक, 2 नंबर आहे कृषी आणि 3 नंबर आहे शिक्षण. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, अजित पवार यांचा संबंध कोणत्या सहकारी चळवळीशी आहे? अजित पवार यांचा संबंध कोणत्या सहकारी चळवळीशी आहे? प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सहकारी साखर कारखाना यांच्याशी त्यांचा जास्त संबंध आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद कोणते महत्त्वाचे खाते सांभाळले? अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कोणते महत्त्वाचे खाते त्यांनी सांभाळलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वित्त खाते त्यांनी सांभाळले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न, अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.